गुणवत्ता आणि सातत्य राखण्यासाठी आपल्याला खूप कॉम्पिटिटिव्ह राहावं लागतं. तर ते आपल्या ब्रँडमध्ये मेंटेन ठेवण्यासाठी आपण काय-काय गोष्टी करतो सर? सुरुवात कुठल्याही व्यवसायामध्ये तुम्हाला बेस्ट आउटपुट काढायचं जर असेल, तर तुम्हाला तुमची खरेदीवर नियंत्रण हवं आहे. आमच्याकडं अशा काही फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत, काही शेतकरी आहेत, काही ग्रुप आहेत, की त्यांच्याकडून आम्ही कच्चा माल एकदम शॉर्टिंग करून घेतो. तुम्ही जर मार्केटमध्ये बघाल आत्ता, म्हणजे जर मी सांगतो तुम्हाला, पुणे मार्केट यार्ड किंवा वाशिम मार्केटला जर तुम्ही गेला, एखादी गोष्ट तुम्हाला ₹10 पण मिळते आणि ₹100 पण मिळते. हा जो गॅप आहे ना, म्हणजे बऱ्याचदा कस्टमरची कन्फ्युजन होतं, की बापरे! ₹500 किलो आणि ₹2000 किलो या दोन्हीमधला फरक काय? फरक काय? मी अगदी एक लोणच्यामधला मी मला अनुभव सांगतो तुम्हाला. आता लोणच्याचा सीझन चालू आहे. माझी जी कैरीची जी खरेदी आहे, ती ₹30 किलो आहे आणि आता मार्केटमध्ये अनेक कंपन्या आहेत. मी तुम्हाला डायरेक्ट जर समजा बघायचं असेल तर मार्केटला तुम्ही त्यांची बिलं बघा, ₹3 ₹4 किलो आहे. म्हणजे डायरेक्ट गाडी क्रॉस होते. मग त्यात प्रतवारी बघितलीच जात नाही. कर्नाटक किंवा जी फुटलेली फवाऱ्यांनी जडलेली अशा काही गोष्टी असतात. आणि मग काय होतं त्याच्यातून सुद्धा मग ते डायरेक्ट फोडणार आणि डायरेक्ट लोणचं तयार होतं त्यांचं. आमच्या पुढी वाळवल्या जातात हळद मीठ लावून, जसं आपण पारंपरिक पद्धतीनं करतो. त्यामुळे त्याचं ते कॉस्टिंग वाढतं. लोकांना असं वाटतं की हे फक्त महाग विकतात. पण त्याच्यामागे काहीतरी एक बेस आहे. लक्षात घ्या. तर आमची खरेदी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. ज्यामुळं आमचं टेस्ट किंवा कन्सिस्टन्सी एकदम कायमस्वरूपी तुम्हाला टेस्ट तीच मिळणार. तुम्ही 2 वर्ष ठेवा आमचं लोणचं. कोणतंही केमिकल न वापरता आमचं लोणचं टिकेल ते.